पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये महार वतनदारांची 40 एकर जमीन आहे, ज्या जागेचा बाजारभाव सध्या 1800 कोटी असा आहे आणि हीच जागा पार्थ पवार यांच्या कंपनीने जवळपास 300 कोटी रुपयांमध्ये लाटल्याचं सध्या हा गैरव्यवहार प्रकरण सध्या उघडकीस आलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता महार वतनदार रस्त्यावर उतरलेत, ते आंदोलन करतायत या ठिकाणी। ताई, काय सांगाल, काय गैरव्यवहार प्रकरण झालेलं आहे? गैरव्यवहार म्हणजे ही महार वतनाची जागा विकता येत नाही दुसऱ्याला, ही विकली गेली आमच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन एका बिल्डरने, शीतल तेजवानी नावाच्या, तिने ती विकली पार्थ पवार याची कंपनी अमेडिया म्हणून आणि त्याचा पार्टनर पाटील म्हणून, दोघे मामे भाऊ आहेत। त्यांनी ही खरेदी केली। डीसीएमचा मुलगा आहे पार्थ पवार, पण आता सध्या तो कुठेही फोकसमध्ये ठेवलेला नाही त्याला। ऍक्च्युली आता फोकसमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ह्या दोघांना गुन्हेगार ठरवले। त्यांना गुन्हेगार कोणी ठरवले? शासनाने। का? महसूल दिला नाही म्हणून, बुडवला म्हणून। ऍक्च्युली महार वतनाचं इथं कुठेच त्यांनी नाव घेतलेलं नाही की महार वतनाची जागा ही ह्या लोकांना मिळावी, असं कुठेही काही दाखवलेलं नाही। पूर्णतः आमचा विश्वासघात केलेला आहे शासनाने। जर सरकार 48 तासात 500 रुपयाच्या स्टॅम्पवर खरेदी खत करू शकतं, तर आम्हाला 48 तासात नाही 4 दिवसात 500 रुपयात आम्हाला जागा देऊ शकतो। एवढं सरकारने करावं, आमची ही कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांना आहे। 300 कोटीचा व्यवहार झालाय म्हणतात खरं, पण मग 300 कोटी दिले कुणाला हे तर माहिती नाहीये। फक्त हा एक आम्हाला फक्त वाहिन्यांवरून कळतंय, आमचा तर कुठेही याच्यात समावेशच केला नाही। असं बोललं जाते की ही जी महार वतनाची जागा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होती, बरोबर आहे? हो, ताब्यात आहे, परंतु आता नवीन जी आर आलेला आहे, ज्यांची वतनाची जागा ज्याची त्याला द्यावी, तो जी आर त्यांनी कुठे मांडलेलाच नाही। ही जमीन खरेदी कशी केली? मग जर शासनाची जागा आहे ना, शासनाने कशी काय विकली? शासन नाही विकू शकत आमची जागा। पण मला एक सांगा, जे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव ते घेतात, त्यांच्या नावावरती राजकारण करतात, ते महाराजांची जागा कशाला घेतील? सगळं जिथं जाईल तिथं फक्त त्यांना महाराजांच्याच जागा भेटतात, फक्त म्हणजे आरक्षणावरच त्यांचा डोळा फक्त। सगळं अर्धा महाराष्ट्रात त्यांनी घेतलेला आहे आणि अजित पवार म्हणतात आम्हाला काही माहितीच नाहीये पार्क बद्दल। त्यांनी हा व्यवहार, तो काही लॉलीपॉप घ्यायला गेला नव्हता दुकानात की त्याला हे माहिती नाहीये की आपला मुलगा काय करतोय। आज 300 कोटीचा व्यवहार करतोय आणि बापाला माहिती नाही, हे शक्यच नाही। हा सगळा गोलमाल आहे, सगळ्याची मिली भगत आहे। ह्यात बरेच अधिकारी सगळे म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सामील आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांनी आमची जागा हडप केलेली आहे। म्हणजे हे प्रकरण शांतपणे मिटलं तर झाली आपली, नाही तर मग बघू पुढचं। पण आम्ही काय बसणार नाहीये। अधिकाऱ्यांचा विषय काढला, याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। हो, केलेलं आहे। निलंबन का केलं? कारण त्यांची सही असल्याशिवाय निलंबित केलंय का त्यांना? उगाच कसं कोण कोणालाही निलंबित करील? त्यांची सही आहे त्याच्यावर, म्हणूनच त्यांना निलंबित केलेलं आहे ना। मग चुकीची धोरणं वापरून चुकीचं सगळं चुकीचं आहे, सगळं त्यांचाच गोलमाल आहे आतमध्ये। आम्हाला काही खबर नाही, नकली सह्या सगळं नकली करून त्यांनी हा व्यवहार केलाय। आणि 500च्या ह्याच्यावर स्टॅम्प पेपरवर कधीही व्यवहार, साधा फ्लॅट घेतला तरी 500च्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार होत नाही। मग ह्यांचा कसा काय झाला एवढा कोट्याचा हे व्यवहार? ताई, तुम्हाला कधी समजलं तुमची फसवणूक झाली? आम्हाला आता 1 आठवडा झाला कळून, आणि आमची महार वतनाची जागा ती आम्ही घेणारच, आणि ते ज्यांनी पण फसवलं ना त्या लोकांनी असं नाही करायला पाहिजे। आता जागा पूर्ण हातातनं गेले, आता काय नेमकी नाही जाऊ शकत नाही महार वतनाची जागा जात नाहीये, पण आता व्यवहार तर झाला। खरेदी खत स्थगिती कॅन्सल होऊ शकतं, कारण महार वतनाची जागा कोणी घेऊ शकत नाही महाराजांशिवाय, किंवा ती विकली जाऊ शकत ना। मग विकली गेली कशी, खरेदी केली कशी? जर शासन म्हणतं आमच्या ताब्यात आहे, शासन म्हणतं आमच्या ताब्यात आहे, मग शासनाने व्यवहार केला कसा? पर्सनल वैयक्तिक होऊ शकत नाही हा व्यवहार। पण विचारात घेतला नाही कोणालाच नाही, महार वतनदारांना ह्यातून। कालचं बघा तुम्ही, आंबेडकरांनी हा कायदा आमच्यासाठी केलाय, दलितांसाठी, आणि तुम्ही त्यांच्या नावावर तुमचा फायदा करून घेतात। मग आमचा का नाही? आम्ही मूळ मालक असताना आमचा फायदा का करत नाही? आमच्यासाठी का तळमळ दाखवत नाही? आणि दुसरी गोष्ट आता फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करणार, हे नेमणारे समिती नेमणारे। त्या समितीत माझं म्हणणं असं आहे की आमच्या महार वतनाच्या लोकांना, मूळ मालकांना सगळ्यांना ती जागा आमच्या नावावर करून द्यावी, याचाही विचार त्यांनी त्या समितीत करावा।
हा एवढीच मागणी. 300 कोटीला जागा गेली आम्हाला तर त्यातले काही पैसे भेटलेले नाहीये. मग 300 कोटीला जागा कशी काय गेली? हा आमचे पैसे कुठे गेले? मग आम्हाला दिले नाही, आमच्या सह्या नाही घेतल्या, काही नाही घेतल्या, आमच्याशी बोललं नाही, मग कुठे गेले ते आमचे पैसे? आमची माहिती घेतली का? व्यवहार कुठपर्यंत आलाय? व्यवहार हा झालेला आहे हे तर डिक्लेअर झाले. कारण ज्या अर्थी निलंबित करतायत, निलंबन झाले 2 अधिकाऱ्यांचं, तहसीलदाराचं झालंय, निबंधकाचं झालंय, दुय्यम निबंधकाचं, म्हणजे इथे नक्की व्यवहार झालेला आहे. बरं, दोघंही म्हणतात आमच्या सह्या नाहीत. मग सह्या नाही, तहसीलदारची सही नाहीये. आता जी माहिती समोर येते, काल सूर्यकांत येवले यांचं जे निलंबन झालं ते बोपोडीच्या एका कुठल्या तरी नाही बोपोडी साहेब बरं तिथल्या एका जमिनी संदर्भात झालं. ऍग्रिकल्चर डेअरीची ती जागा होती, त्या संदर्भातलं त्यांचं निलंबन झालं असं म्हटलंय. पण आता ते पण समज येते की ते पण जागा पार्थ पवारांना विकली असू शकतं. अरे सरकारच त्यांचे, काही होऊ शकतं, आता काही होऊ शकतं. तुम्ही बघा, मॅक्झिमम जागा ही आरक्षणामध्ये गेलेली आहे, आरक्षणामध्येच गेलेली आहे मॅक्झिमम जागा. ज्या महारत्नाच्या जागा आहेत ना त्याच्यावरच आरक्षण पडलेले. तुम्ही बघा महाराष्ट्रात खूप ठिकाणी MIDC झाली, महाराष्ट्रात महारत्नाच्या जागेवर असं बऱ्याच ठिकाणी झाले. म्हणजे हे काही नवीन नाही, पण हे काय झालंय हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, हा खूप महत्वाचा. काय सांगाल तुम्ही? आता समजा एखाद्या जागेवरती आपल्याला IT कंपनी उभारायची असेल तर महसूलला तसं सांगून त्या स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती मिळवता येतात, हे काल महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मग असं असताना असं इथं या जागेवरती नेमकं त्यांना काय करायचं होतं आणि या जागा मालकांना विश्वासात न घेता ही जागा विकलीच कशी? 48 तासामध्ये उद्योग संचालनालय त्याच्यावरती IT हब उभं करणार म्हणून त्या ठिकाणी मोहर उमटवतं आणि कोट्यवधीचा महसूल महाराष्ट्र शासनाचा बुडवला जातो. हे कुठेतरी याच्यामध्ये सर्वच जण सहभागी आहेत आणि पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी पूर्णपणे सत्तेचा, आपले वडील हे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत आणि सत्तेचा दबाव टाकून एकूणच याच्यामध्ये हा सर्व गैरव्यवहार केलेला आहे, गैरप्रकार चुकीचा पद्धतीने व्यवहार केलेला आहे. आपण साधं बँकेमध्ये सर्वसामान्य माणसं गेली तर त्यांना कर्ज काढण्यासाठी एक 50,000 लाख 2 लाख रुपयाचं कर्ज काढण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीचे 50 वर्ष 100 वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स मागितले जातात. आणि पार्थ पवार हे इतका मोठा व्यवहार जर या ठिकाणचा करत असतील, त्यांनी याची तपासणी केली नाही. ही मूळ महारत्नाची जमीन आणि सरकारी जमीन ही विकत दिलीच कशी जाऊ शकते आणि पार्थ पवारांनी ही सरकारी जमीन कशी विकत घेतली, हा त्याच्यामुळे पूर्णपणे हा भ्रष्टाचार आहे. त्यांच्याकडनं पण काल एक स्पष्टीकरण देण्यात आलं की मी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम केलं नाहीये. तर कायदेशीर अडचणीमध्ये ते म्हणत असतील की कायदेशीर बाबींमध्ये वकिलांच्या याच्यावरून मी चुकीचं केलं नाही, परंतु सर्व जर गोष्टी आपण तपासल्या तर मूळ ही महारत्नाची जमीन आहे. सरकारी जमीन विकत कशी घेतात आम्हाला नवीनच शोध लागला. आता तुम्ही सगळे वतनदार कुठे राहता? सगळे मुंडवा, प्रॉपर आम्ही मुंडव्याचे गायकवाड आहोत. जागा कुठं आहे? इथं 88 सर्वे नंबर 88. तर ही जागा सुद्धा तुम्हाला मिळावी याची मागणी होती. हो, घर बांधून द्यावं. घर नाही, ती फक्त आमच्या ताब्यात मिळावी. आम्ही मालक आहोत. जर शासन कुठल्या बेसवर शासन म्हणतं मी मालक आहे. किती जणांची जागा ही? ही 1 ते 26 गट नंबर आहेत सर्व, एकूण 1 ते 26. किती कुटुंब राहतात? कुटुंब तसे बरेच आहेत, पण यात 1 ते 26 नंबर आहे. रिपोर्ट आला नाही, सनद आहे. ही जी सनद आहे ती ही आमच्या नावावर आहे, गायकवाड महारवतन. किती गायकवाड राहतात? गायकवाड राहतात तसे 200-300 आहेत टोटल. गायकवाड कंपनी? हो, गायकवाड, सगळे गायकवाड. अशा पद्धतीने पार्थ पवार यांनी हा सगळा गैरव्यवहार केलाय किंवा त्यांच्या कंपनीने हा गैरव्यवहार केलेला आहे. मात्र या सगळ्यांवरती आता चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशीचे जे पावलं आहेत ती वेगाने सुरळीत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये कुठेतरी व्यवस्थेचा बळी चाललाय. मात्र जे मूळ राजकीय आहेत किंवा जे मूळ या सगळ्यांमध्ये जे मालक आहेत या सगळ्यांचे, त्यांच्यावरती कुठली कारवाई होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये पार्थ पवार असतील किंवा त्यांचे जे मामे भाऊ असतील पाटील म्हणून, त्यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे. सध्या तरी आपण पाहतोय की या ठिकाणी भर रस्त्यामध्ये उन्हामध्ये बसून हे सगळे महार वतनदार जे आहेत ते आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. या सगळ्यांमध्ये आपल्याला आपली जागाच गमावल्याचं एक वेगळं दुःख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शिवाय ही जागा कोणी कसं काय बळकावू शकतो असा प्रश्न जो आहे तो इथले सगळे वतनदार आता सध्या विचारताना पाहायला मिळत आहेत. आता हे सगळ्या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पुन्हा विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह.